श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृणुतां ते निर्विश्य कर्णो विविर्हरितो ऋतांगपमं रूपं दृशा दृशमिता मिखिलातलाभं त्वयं च्युतसा विशन्ति चित्तं पत्रं पमेमि. या पुण्यभूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वैकुंठवासी गुरुवर्य श्री रामभाऊ महाराज आळंदीकर यांच्या पंचम पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने व विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या निमित्त श्रीरामनगर कुष्टा येथे मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी ते मार्गशीर्ष वद्य षष्ठी या कालखंडामध्ये या महाराजांच्या पंचम पुण्यतिथीच्या निमित्तानं या उत्सवाचा आजपासून प्रारंभ होतो आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आणि श्री गुरु महाराजांच्या पुण्यतिथीचं आणि ज्ञानोबारायांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं द्विअवचित्य साधून या उत्सवाचा आजपासून प्रारंभ आहे. याच्यामध्ये या उत्सवामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, भजन, परम श्रद्धेय, परम आदरणीय वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची मोठी तपश्चर्या आहे, हरिभक्तीपरायण आमचा सर्वांचं श्रद्धास्थान आमचे कोष्टी बाबा यांच्या सानिध्यामध्ये आणि समस्त संत सज्जन भगवत रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये रुक्मिणी मातेनी श्री भगवान परमात्म्याला, भगवंताला जे पत्र पाठवलेले आहे त्या पत्राचा विचार आपल्याला 2-3 दिवसामध्ये करायचा आहे. या सप्ताह समितीच्या द्वारा, या संयोजकाच्या द्वारा आपल्याला या पत्राचं चिंतन करण्याचा सुयोग निर्माण झालेला आहे. या सप्ताह समितीला आपण अगोदर धन्यवाद नमस्कार करूया की श्री गुरु महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी हा अत्यंत सुंदर असा उत्सव इथे आयोजित केलेला आहे. कलिकाळामध्ये चाललेल्या वातावरणाच्या स्थितीमध्ये भगवत स्मरण हे सकल जीवाच्या कल्याणाचा एकमेव मार्ग आहे. याच्याशिवाय जीवाचं कल्याण कोणी करू शकत नाही आणि कलियुगामध्ये नामचिंतनाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. नाम सकल जीवाची साधना, नाम साधना ही भगवत स्वरूपामध्ये प्राप्त होते आणि म्हणून या काळामध्ये, या वेळेमध्ये, मार्गशीर्षासारख्या पवित्र मासामध्ये भगवान परमात्मा म्हणतात ना, मासाणाम मार्गशीर्षोहम, महिन्यामध्ये मार्गशीर्ष मी आहे. पण हा एक सुयोग अमरावती जिल्हा, रुक्मिणी मातेचं माहेर विदर्भ आणि त्या प्रांतामध्ये रुक्मिणी मातेच्या चरण सानिध्यात, आंबेच्या चरण सानिध्यामध्ये या विदर्भ नगरीमध्ये रुक्मिणी मातेपासून आजपर्यंत अनेक दिव्य महापुरुषांचे जन्म, कर्मयोगी, मोठे मोठे सत्पुरुष इकडे होऊन गेलेले आहेत. त्या सर्वांना आपण नमस्कार करूया. जे होऊन गेले, जे आहेत त्या विद्यमान सत्पुरुषांना आणि भगवत स्वरूपामध्ये प्राप्त झालेल्या सत्पुरुषांना आपण सुरुवातीला नमस्कार करूया. या विदर्भ देशामध्ये रुक्मिणी मातेचं माहेर आणि मातेने भगवान परमात्म्याला केलेली प्रार्थना पत्र म्हणजे, आता या काळामध्ये पप्पा पत्रांचा विचार जर करायचा झाला तर लक्षामध्ये येईल आपल्या की पत्र हा विषय आता गौण झालेला आहे.
आता एखादा मनुष्य जर पत्र लिहायला लागला किंवा एखाद्याला पत्र आलं किंवा दारामध्ये पोस्टमन जरी दिसला तरी लोक म्हणतील अजून हे मागच्याच युगामध्ये जीवन जगतात. आता SMS चा व्हॉट्सअपचा काळ आहे हा. पण पत्र काय आहे की पत्र एक संयमाची पराकाष्ठा आहे, एक विचाराचा समन्वय आहे. जुन्या काळामध्ये पत्र व्यवहार चालत होते. निरोप पाठवण्यासाठी, मनातल्या भावना प्रगट करण्यासाठी, आपल्या प्रियजनांना सुखदुःखाच्या वार्ता सांगण्यासाठी पत्राचा उपयोग केला जात होता एकेकाळी. म्हणजे आपल्या सर्वांनी लहानपणापर्यंत घरी पोस्टमॅन आलेला आपण पाहिलेलं आहे. पण या कालखंडामध्ये पत्र व्यवहार जरी बंद झालेले असले तरी दोन पत्र आजही संपूर्ण विश्वाला जीवन जगण्याची दिशा देतात. त्याच्यामध्ये दोन पत्र कोणते? एक भगवान परमात्म्याला आईसाहेबांनी पाठवलेलं आणि दुसरं माऊली महावैष्णव ज्ञानोबरांनी चांगदेवाला लिहिलेलं. त्या 65 ओव्या आणि हे 8 श्लोक आजही संपूर्ण जीवनाला दिशा देण्याचं कार्य करतात, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी. याचा विचार जर आपण पत्राचा विचार जर करायला लागलो तर हे पत्र साधकाला संजीवनी आहे. भगवत स्वरूपामध्ये आपल्या अंतःकरणाची भावना परमेश्वराच्या जवळ प्रगट करण्यासाठी रुक्मिणी आईसाहेबांनी लिहिलेले हे दिव्य पत्र, हा दिव्य आनंद, आपल्या मनातली भावना सुदेव ब्राह्मणाच्या द्वारा परमेश्वराच्याकडे समर्पित केलेली आहे. कधी कधी साधना करत असताना अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या बद्दल महाभयंकर उत्कंठा निर्माण होते आणि उत्कंठा निर्माण झाल्यानंतर आपल्या मनातलं प्रागट्य कोण्यातरी स्वरूपानं देवाच्या समोर मांडणं महत्वाचं आहे. परमेश्वराला कळतं आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे. काही लोक असाही विचार करू शकतात की परमेश्वराला काय सांगायची गरज आहे, पत्र लिहिण्याची काय गरज होती, त्याला कळत नव्हतं का? अंतरीची घेतो गोडी किंवा न सांगता तुम्हा कळो येती अंतर, न सांगता कळे अंतरीची गूज, असं आपण म्हणत असतो. मग एवढं सगळं असताना त्या परमेश्वराला पत्र लिहिण्याची काय आवश्यकता होती? जगद्गुरु तुकोबारायांनी पत्रिकेचे अभंग 66 लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हेच आहे, कैसा कंठोनिया राहू संसार, काय एक धीर देऊ म्हणा, तळमळी चित्त घातले खापरी. ही मनामध्ये झालेला भगवत प्राप्तीसाठी निर्माण झालेली भावना. येशाम सर्वथा हृदयम ध्यानेन देहम योगिनः. योगी ध्यान करतात त्याचं निरंतर, परमेश्वराला कळतं. त्या योग्याने केलेलं ध्यान, त्यांनी केलेलं चिंतन परमेश्वराच्या लक्षात येतं. मग भक्तांनी केलेलं ध्यान, भक्तांना झालेली आठवण परमेश्वराला कळत नाही का? परमेश्वराला सर्व काही कळतं, परमात्मा जाणता आहे. मग हे पत्र कशासाठी लिहिलेले आहे? तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीबद्दल निर्माण झालेला जो काही भाव आहे तर त्या भावाची समन्वय, प्रेम आणि भाव याचा समन्वय अंतःकरणामध्ये साधत असताना आपली चित्तवृत्ती कशी असली पाहिजे. आता काही काही लोक सांगत असताना पत्र असं सांगतात की हे प्रेमपत्र आहे. प्रेमपत्र नाही, हे भावपत्र आहे. असा याचा कोणी अभ्यास केल्यानंतर लक्षामध्ये येईल की हे प्रेमपत्र नव्हे, अंतःकरणामध्ये भगवत भक्तीबद्दल निर्माण झालेला भाव आहे. हे काही लव्ह लेटर नाही आहे. एखाद्या प्रियकराने प्रियसीला किंवा प्रियसीने प्रियकराशी केलेला संवाद नाही. हे एका भक्ताने एका तीव्र भक्तीच्या द्वारा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हे पत्र आहे. आपली बुद्धी कलिकाळामुळे आता थोडीशी असंरक्षित व्हायला लागलेली आहे. परमार्थामध्ये काही काही गोष्टी आता कलिकालामुळे म्हणा त्याच्यामध्ये काही बदल व्हायला लागलेले आहे. सुसंस्कृतपणाच्या जागी विकृती वाढत चाललेली आहे. श्रद्धेच्या जागी स्पर्धा आलेली आहे आणि बोधाच्या जागी भेद आलेला आहे. हा कलिकाळाचा दोष आहे, याच्यात बदल कोणी करू शकत नाही.
संस्कृती नाही आता. खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, जगण्यामध्ये, अभ्यासामध्ये, गाण्यामध्ये, वाजवण्यामध्ये. आता आदरणीय बाबा कोष्टी बाबा पुढे आहेत, त्यांच्यासमोर सांगणं हा विषय बरोबर नाही, पण या न्यायाने सांगतो, बाळक बापाची ताटीरी घे. बाबांच्या समोर सांगावं एवढं मी बाबा पुढं पाहिल्यावर आणि ते पुढे श्रोता म्हणून बसलेले पाहिल्यावरच मला कसं तरीच झालं नाही का. पण मी मनामध्ये भाव ठेवला की बापाची ताटीरी घे, बापा त्याची जेवू लागे, ज्ञानोबराय म्हणतात, त्यांचंच त्यांच्या मुखामध्ये घालायचं. म्हणून त्यांच्यासमोर बोलण्याचं मी धाडस करतोय. माझी एवढी मोठी योग्यता नाही आहे की या सिंहासनावर, या व्यासपीठावर बसून की बाबांना ज्या शब्दांनी मला रंजवता येईल, त्यांच्यासमोर 2 शब्द बोलता येतील, माझी भावना त्यांना खुश करू शकेल, माझा विषय त्यांना आवडेल असं नाही, पण एवढं मात्र नक्की, त्यांनी कृपा केल्यावर मी चांगलं बोलू शकेल. तुम्ही श्रोत्यांनी सगळ्यांनी जर आशीर्वाद दिला, ज्ञानोबा म्हणतात ना, तुम्ही संत माझी या कडा कराल दिटीचा बहुडा, तरी तुम्हा मानेल एवढा होईन मी. या गोष्टीची आता फार मोठी आवश्यकता आहे की सगळी शुद्ध तत्व हरपलेली आहेत आणि त्याला कारण फक्त कलिकाल आहे. आणि कालाय तस्मै नमा किंवा कालम वदंती भो श्रुतानाम सर्व भावेन एकाग्रतम मजम देहम न्यायश्च सर्व कश्चिना. जशी स्थिती असेल तसं जगावं लागतं. थंडीच्या दिवसामध्ये एखाद्याने पंखा लावला तरी राग येतो आपल्याला, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्याने बंद केला तरी राग येतो. काही माणसांना अहो म्हटले, उन्हाळ्यामध्ये तर पंख्याच्या जवळ झोपण्यासाठी लहानपणी आपण वाद केलेले आहेत आपल्या बहीण भावाशी, आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये जरी एखाद्याने बटन टाकलं, कोणता तुला अक्कल नाही अजून, थंडी वाजते. तसं काही काही गोष्टीची काही आवश्यकता कालानुस्वरूप होते. जसा काळ असेल तशा गोष्टी आपल्याला प्रिय वाटायला लागतात. हिवाळ्यामध्ये जे प्रिय आहे ते उन्हाळ्यामध्ये राहीलच असं नाही, आणि उन्हाळ्यामध्ये जे प्रिय आहे ते पावसाळ्यात प्रिय होईल असं नाही. तसं कृत, त्रेता, द्वापार, कली, 4 युगामध्ये प्रत्येक गोष्टीची भावना मात्र बदलत चाललेली आहे. मग या काळामध्ये हे संस्कृतीच्या जागी विकृतीनं घेर घेतलेला आहे. सुसंस्कृतपणा शब्दामध्ये, बोलण्यामध्ये, गाण्यामध्ये, वाजवण्यामध्ये, नामचिंतनामध्ये. जर आपण सत्संगापासून बाजूला जायला लागलो तर तितका राहणार नाही. पण पुन्हा सुसंस्कृतपणा टिकून ठेवण्यासाठी सत्संग फार महत्वाचा आहे. तुलसीदासांनी म्हटलेलं आहे, बिन सत्संगो विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. पण एवढं मात्र निश्चित आहे, सत्संग मिळण्यासाठी भगवत कृपा लागते. आज आपण मंडपामध्ये बसलेलो आहोत म्हणजे निश्चित पंढरीरायाने आपल्यावर कृपा केलेली आहे. म्हणून आज तुम्ही ऐकताय आणि मला तुमच्या समोर बसून या विषयाचं थोडंसं चिंतन करण्याचा भाव प्रकट होतोय. पुन्हा सुसंस्कृत व्हायचंय जीवनामध्ये, बोध निर्माण करून घ्यायचा आहे, आणि तीव्र श्रद्धा, तितकी श्रद्धा निर्माण नाही होऊ शकत आपल्याकडे. जसं रुक्मिणीचा भाव आहे, ज्ञानोबाराय, संत श्रेष्ठ तुकोबाराय, नाथराय, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई यांची जी तीव्रता आहे भगवत भक्तीबद्दलची, ती तीव्रता आपल्यालाही त्या रस्त्यानं घेऊन जाऊ शकते. आपल्यालाही तेवढं, तितकी जरी वेग नाही आपल्या जीवनामध्ये निर्माण झाला तर सत्संग करीत करीत कधी का होईना, एखाद्या वेळेला का होईना, आज नाही पण कधी का होईना, या जन्मात म्हणा, पुढच्या जन्मात, किंवा महाराज म्हणतात एका तरी जन्मामध्ये कृपाळवा पोटी येईल दया, शत एका तरी जन्माच्या शेवटी. आज नाही झालं तर 100 जन्माच्या नंतर का होईना, पण सत्संगामध्ये राहिल्यानंतर मनुष्याच्या बुद्धीला भगवत भक्तीची प्रीती निर्माण होतेच, हे निश्चित आहे. रस्त्याने चालायला लागल्यानंतर पंढरपूर एका दिवसात येणार नाही, पण काही दिवसाच्या प्रवासानंतर कौंडण्यपूरची दिंडी पंढरपूरला पोहोचतेच, एका दिवसामध्ये नाही. फक्त सातत्य जीवनामध्ये असायला पाहिजे, दुसरा ध्यास आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे, तिसरी श्रद्धा पाहिजे, आणि चौथा भाव पाहिजे. या जर गोष्टी आपल्या जीवनामध्ये नसतील
तर मला वाटत नाही की निश्चित स्वरूपानं आपल्याला त्या परमप्राप्तीची लालसा आपल्या मनामध्ये निर्माण होईल. म्हणून सत्संगात सर्व सुखम ध्यानात तत्वचिंतना, भागवतकारांनी सांगितले पंचमस्कंदामध्ये, तत्वाचं चिंतन करण्यासाठी आणि ब्रह्मस्वरूप जो मूळ परब्रह्म आहे त्याच्याबद्दल भाव निर्माण होण्यासाठी जड भरत रहुगणाला सांगतात की सत्संग हाच पर्याय आहे. मग सत्संग होतो कुठं? जिथं महापुरुषांचं सानिध्य आहे आणि बोलण्यासाठी योग्य विषयाचं चिंतन आहे. साधू पुरुष बोलतात, त्यांचं प्रत्येक बोलणं चिंतनच आहे. त्यांचं सहज जरी ते बोलले तरी त्यांचं बोलणं हितकारक आहे. महाराज म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, किंवा सहज त्यांच्या ऐकता गोष्टी आणि परमार्थ पोटी दृढावे. सहज त्यांचं जरी आपण बोलणं ऐकलं तरी आपल्या मनामध्ये परमार्थाबद्दल सद्बुद्धी निर्माण होते, आपल्या मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होतो, आपल्या मनामध्ये परमेश्वराच्या भक्तीबद्दल तीव्रता निर्माण होते. पण भगवत भक्तीबद्दल तीव्रता निर्माण होण्यासाठी अगोदर सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर महाराजांनी सांगितलं की त्याचे गुण कानावर पडले पाहिजे. म्हणून पत्रामध्ये पहिला शब्द आहे श्रुत्वा गुणान भवान सुंदर. श्रवण महत्वाचं आहे. आजपर्यंत जगतामध्ये जेवढ्या लोकांना भगवत भक्तीची प्रीती निर्माण झाली तेवढ्यांना श्रवणाच्या द्वारा झाली. रूपाच्या द्वारा संशय निर्माण होतो, मनामध्ये विकल्प निर्माण होतो आणि डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट कधी कधी आपल्याला खरी वाटत नाही. आपण चराचरामध्ये पाहत असताना पाहतोत आपल्याला, कारण रूप हा एक विषयाचा भाव आहे आणि श्रवण हा एक भक्तीचा अंग आहे. आपण एखादं रूप पाहिलं, कालांतराने त्या स्वरूपामध्ये बदल होऊ शकतो. आज सुंदर दिसणारा मनुष्य काही दिवसांनी त्याची भेट झाली की मग मात्र त्याला ओळखायलाही मुश्किल जातं, नाही का? का हो म्हटले, मला ओळखलं का तुम्ही? मग माणसं म्हणतात कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. तसं नाही, खोटं बोलू नका, खरं सांगा म्हटले. मग म्हणावं लागतं की क्षमा करा बरं का, माझ्या लक्षात येत नाही आता. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मागे पाहिलेल्या रूपामध्ये आणि आज पाहिलेल्या रूपामध्ये अंतर जाणवतं. या गोष्टी बदलत जातात. रूप म्हणजे जे आपलं सौंदर्य आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, प्रतिष्ठा आहे, या गोष्टीची वजाबाकी होत जाते जीवनामध्ये. आपण जसं जसं आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासाकडे वाटचाल करू तेव्हा 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 या गोष्टीमध्ये बदल होतो आणि एकेकाळी प्रिय असणाऱ्या गोष्टी आपल्या जीवाच्या त्या आपल्याला दुःखकारक होतात. स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहायला नकोसा वाटतो वार्धक्य काळामध्ये. एक जण म्हणायला लागला, मी फार चांगला आहे हो, पण आरसा डुप्लिकेट आहे म्हटले. तुकोबाराय म्हणले, जगात अजून तेवढीच वस्तू खरी राहिलेली आरसा की जशाला तसं दाखवते. जैसे तैसे दावी आरसा आणि नकट्या कैसा पालटे म्हणले. नाही तर बाकी सगळ्या गोष्टीमध्ये लबाडीच आपल्याला पाहायला मिळते, पण आरशाच्या जवळ पाहायला मिळत नाही. आपलं रूप सत्य नाही, आपलं बल सत्य नाही, आपली भावना सत्य नाही आणि आपणही सत्य नाही, पण परमेश्वराचं सर्व काही सत्य आहे. त्याचं रूप चिरंतन आहे महाराज. आजही तेच स्वरूप आहे. सुंदर ते ध्यान, राज सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, आजही त्या स्वरूपाचा आविर्भाव आहे. आजही तेच स्वरूप आहे, आजही तीच स्थिती आहे, आजही तीच अवस्था आहे. पण रूपाबद्दल सुद्धा प्रेम निर्माण होण्यासाठी, स्वरूपाबद्दल अंतःकरणामध्ये भावना निर्माण होण्यासाठी मुख्य जर काय असेल तर श्रवण आहे. श्रवण मनुष्याला ज्या उंचीवर नेऊन सोडतं ऐकणं, आणि सातत्क्रिया आहे. रूप पाहण्यासाठी तिथं जावं लागतं. एखाद्या वस्तूला पाहायचंय आपल्याला तर ती इथून दिसत नाही, पण ऐकल्यावर मात्र इथून आपण त्याची प्रतिमा तयार करू शकतो. आपण जसं ऐकलं एखादा आता एखाद्याने पाहिलेली नसते आळंदी, आपण सांगावं लागतं की असं असं मंदिर आहे, सुंदर आहे, द्वारामध्ये सुवर्णाचा अश्वत्थ आहे, स्वर्ण पिंपळ आहे, अमुक आहे, तमुक आहे. जरी पाहिलं नसलं तरी मनामध्ये ती प्रतिमा निर्माण होते. का जयाचे करिता श्रवण,
आणि प्रतिमे माझी मन होय निमग्न म्हणतात महाराज, की त्याच्यामध्ये माणूस मग मनामध्ये भावना निर्माण करायला पाहतं. डोळ्याला तिथं जावं लागतं, पण कान मात्र तिथं अगोदर घेऊन जातात. म्हणून श्रवण भक्ती, श्रवण आपल्या कानामध्ये ऐकणं हे महत्वाचं आहे. सत्संगातला पहिला पाया जर काय असेल तर श्रवण भक्ती आहे. मनुष्याच्या साधनेला उंची आणि योग्यता निर्माण करून देणारं जर काय असेल तर ते ऐकणं आहे. ऐकणं, फक्त ते ऐकणं कसं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, विकार रहित असलं पाहिजे. विकार भक्ती ठरू शकत नाही, विषय भक्ती ठरू शकत नाहीत. शुद्धता ज्याच्यामध्ये आहे तीच भक्ती ठरू शकते, आणि ज्याच्यामध्ये शुद्धता नाही ती भक्ती ठरत नाही, तर तो संसारच ठरत असतो. लक्षात ठेवा. आपल्या मनामध्ये काही अपेक्षा आहे, आपल्या मनामध्ये काही भावना आहे, काहीतरी मिळवण्याची, परमेश्वराला प्राप्त करण्याची इच्छा होणं हे विषयाचं अनुसंधान नाही, ते भक्तीचं अनुसंधान आहे. धन मान पद प्रतिष्ठा हे मिळवण्याची अपेक्षा होणं हे विषयाचं अनुसंधान आहे. पण महाराजांनी अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तुकोबाराय म्हणतात. आपण भक्ती जरी केली तरी आपल्या मनामध्ये ती प्राप्ती असते. आपण मध्य काळामध्ये थोडंसं पाहिलेलं आहे, भगवान शंकराला सर्दी झाली होती, महादेवाला. विषय तुमच्या लक्षात आला, काहींच्या नाही आला. मध्यंतरीच्या काळामध्ये 1 लोटा जल समस्या का हाल म्हणायचे लोक. भक्ती करणं हे नाही, पण त्या लोकांचं उद्दिष्ट मुक्ती नव्हे, परमार्थ नव्हे, तर त्या सगळ्या लोकांच्या अपेक्षा एकच होत्या, संसारातल्या काही ना काहीतरी. मग ती भक्ती कशी, जिला स्वार्थाचा, भक्तामध्ये आणि महापुरुषांच्या संतांच्या मध्ये आमचे फरक श्री गुरु घुलेबाबा सांगत होते. काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून परमार्थात येतो तो भक्त, आणि देवाशिवाय मला काहीच नको म्हणून जगतो तो संत. म्हणून ध्रुव महाराज भक्त आहेत, उपमन्यू भक्त आहेत, प्रल्हाद भक्त आहेत, ज्ञानोबराय संत आहेत, तुकोबाराय संत आहेत. हा त्यांच्यातला ना आपला आरतीचे नि व्याजे ज्ञानोबराय म्हणतात ना, की आपल्या मनामध्ये अशी, तो महाराजांनी वर्णन केलेले, की आपल्या जीवनामध्ये ही भावना मात्र सातत्यानं निरंतर राहिली पाहिजे, की परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय माझ्या जीवनामध्ये काही नको. आपण बाळछंदोचा अभ्यास करा, वाचा. त्याच्यामध्ये ज्ञानोबरायांनी परमेश्वराच्या समोर मला काय नको ती यादी ठेवलेली आहे. वृत्ती सहित मज लपवी, माझे मन चरणी ठेवी, निवृत्ती पदोपदी गोवी, तू गोसावी दिनोद्धरण. केवढी उंचीची मागणी आहे बघा. आपल्याला पत्रिकेमध्ये फोटो जरी लहान आला आणि पुढे पदवी जरी नाही छापली तर लगेच मनुष्याचा मूड जातो आणि त्याचं कीर्तनामध्ये मन लागत नाही. लगेच माणसं म्हणतात, इतका छोटा असतो का माझा फोटो, आणि माझं ते वाचस्पती तुम्ही पुढे टाकलं नाही. त्याचं वाचस्पती तो अजून त्याला सशातल्या सचा आणि षटकोनाच्या शचा फरक कळत नाही, नाही का. करचरणेशी इंद्रिय वृत्ती तुझ्या ठाई तुझी होती. महाराज म्हणतात, मी माझी उरोनी दी कीर्ती, हे दान श्रीपती मज द्यावे. बापरखमा देवर तुष्टला, प्रसन्न झालेला परमात्मा दान घे घे म्हणून ओळला, अजान वृक्ष पालायला, मग बोलिला विठ्ठल हरी. तरी ज्ञानोबाराय म्हणतात, ते काही नको, आम्हाला हे पाहिजे, ज्ञान देवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो, याची आम्हाला गरज आहे. भुवन सुंदर परमात्मा संपूर्ण विश्वाचा तारणारा आहे. नवे नवे जगदाधार तोच आहे, आणि या जगतामध्ये त्याच्या एवढी सुंदरता, त्याच्या एवढे गुण, त्याच्या एवढं औदार्य, त्याच्या एवढी प्रेम वात्सल्य भावना विश्वामध्ये कुणाकडे नाही. पण आपल्याला परमेश्वराचा अनुभव आलेला नसतो. संसारातली विषयातलीच माणसं आपल्याला प्रिय वाटतात. देवापेक्षा आपल्याला शाडू मोठा वाटतो. देवापेक्षा नात्यागोत्यातली माणसं आपल्याला जवळची वाटायला लागतात. देवाचं वर्णन करत असताना प्रेम कमी पडेल, पण संसारातल्या एखाद्या नात्यागोत्याचं जर वर्णन करायला माणसं जर लागली तर ती इतकी बाप्पा वर्णन करतात की आपल्याला असं वाटायला लागतं की हा जर भागवतकार झाला असता आणि कृष्णचरित्र एवढ्या प्रेमाने सांगितलं असतं तर पूज्य डोंगरे महाराजांच्या नंतर याचाच नंबर लागला असता.
इतकं संसारातलं रंगवून सांगतात ते. एकाग्र होतात, मन एकाग्र करतात, इतकं की सर्वांगाचे कान करून ऐकणारे ऐकतात, सांगणारे सांगतात. याचा अर्थ त्यांना संसाराच्या नाशिवंत प्रेमाचा अनुभव आलेला आहे. भगवत भक्तीचा अनुभव आलेली माणसं सुद्धा तशीच सांगतात महाराज. तुकोबारायांनी देवाकडे प्रार्थना केली, देवा पुत्राची वार्ता शुभ ऐकी जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण, नादे लुब्ध झाला मृग, आणि देह विसरला अंग. तुका म्हणे पाहेन पिल्ली कासवीची, अशी एकाग्रता महत्वाची आहे श्रवणात. आणि ती एकाग्रता निर्माण होण्यासाठी आपल्या बुद्धीच्या जे काही 3 आवरण, मल, विक्षेप आणि हे जे सांगितलेले देशकाल वस्तूच्या परिचिन्न व्हावं लागतं. देहबुद्धीचा विसर पाडावा लागतो आणि सर्वांगचे कान करून नव्हे, अंतःकरणाची शुद्धता केवळ स्वार्थासाठी नव्हे. मला काही हे बघा, ज्ञान मिळवण्याची अपेक्षा अंतःकरणात धरून जरी श्रवण केलं तरी हा स्वार्थच आहे बरं का. मला काहीतरी मिळावं आणि त्याचा पुढे सदुपयोग व्हावा. आज मीही ऐकल्यानंतर पुढे ते लोकाला देण्यासाठी जर आपण ऐकायला लागलो तर त्याच्यामध्ये सुद्धा मिश्रता निर्माण होते. श्रवण करत असताना एवढाच भाव अंतःकरणामध्ये ठेवला पाहिजे की या श्रवणाच्या द्वारा माझी चित्तशुद्धी व्हायला हवी आणि परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा माझ्या मनामध्ये कधीतरी निर्माण व्हावी, कधीतरी येईल. पण अशी श्रवणत्व घडण्यासाठी, अशी साधना घडण्यासाठी निर्दोष महात्म्याचा सत्संग किंवा त्यांचे शब्द आपल्याजवळ ज्ञानोबांनी वर्णन केले. चुकावणी आला पहाडी सदवासनेच्या, हे तो विषयाची दाट झाडी माऊली म्हणतात. बहुनाम जन्मनाम त्याच्या खाली बोलताना माऊलींनी गोड वर्णन केले की चुकावणी आला पहाडी, हे तो विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाच्या साकडी, आणि चुकावणी आला पहाडी सद्वासनेच्या. बाबांचं पारायण म्हणजे एक 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 ओवी मोत्यासारखी प्रत्येक श्रोत्याच्या कानापर्यंत जाते. असं वाटतं की ते पारायण, आता आपण हल्ली पारायण ऐकतो ते वाचणाराच्या सुद्धा लक्षात येत नाही, गिंग 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 झालं, एवढंच कळतं नाश्त्याची वेळ झाली. पण बाबांचं पारायण म्हणजे मोत्यासारखी एक एक अक्षरं, ती सुमधुर वाणी, ती तपश्चर्याची वाणी, आणि पुन्हा वाचत असताना सगळ्यांना कळण्याची तळमळ. कुठलीही घाई त्यांच्या पारायणामध्ये नसते, कुठलीही घाई नाही. वेळ किती होतोय काय नाही त्याचं काही, एकदा ते रमले की मग त्याच्यामध्ये ते त्यांच्या आनंदामध्ये असतात आणि एखादा विषय आणि पारायणाला बसलेल्या लोकांना समजावूनही सांगतात. आपण जे करतोय ते सारण्यासाठी नव्हे तर आनंदासाठी केलं पाहिजे. 3 ते 5 माझी प्रवचनाची वेळ आहे, महाराजांनी मला दिलेली आहे. मी 5 वाजेपर्यंत काहीतरी सांगितलं पाहिजे आणि 5ला मी पुंडली म्हणलं पाहिजे, असं नव्हे. मी जे करतोय, मी जे सांगतोय ते पुढच्या लोकांना समजलं पाहिजे. सत्संगाला आलेला मनुष्य जर उपाशी गेला, त्याला काही नाही समजलं, पुन्हा हेही लक्षात आलं पाहिजे की आता पहिल्या दिवशी हे लक्षात येत नाही, पण चेहऱ्यावरून लक्षात येतं की आपण जे बोलायलो ते यांना कळतंय का कसं. नाही तर लगेच मग भाषेमध्ये बदल करावा लागतो, चिंतनामध्ये बदल करावा लागतो, काहीतरी सोपं सांगून बघावं लागतं. काय सांगताना ही लोक खुश होतात त्याचा विचार करून बोलावं लागतं. तसं श्रवणामध्ये जिज्ञासू साधकाला श्रवण करत असताना इथं अधिकार परत्वे श्रवण करण्याचा विचार नाही. अधिकारी महापुरुषांनी सांगितलेले शब्द प्रत्येक जीवाला पटतात. जी तपश्चर्याची वाणी आहे, ज्यांचं शुद्ध आचरण आहे, ज्यांच्याकडे अभ्यास आहे, अशा लोकांचं श्रवण प्रत्येकाला आवडतं, बाकीच्या लोकांचं आवडत नाही. एखादा कीर्तनकार आला, त्यांनी काही विनोद केले तर काही जाणते माणसं नाराज होऊन जातात, त्याला स्वर नसला तर गायक नाराज होऊन जातात, त्याला लय कळत नसली तर वादक नाराज होऊन जातात, त्याचा काही अभ्यास, त्यांनी एखादी ज्ञानेश्वरीची ओवी जर नाही म्हणली तर साधक नाराज होतात. म्हणजे त्यांच्याकडे एक एक गुण असतो, पण संताकडे मात्र सर्व गुण आहेत आणि त्यांच्या शब्दाची रुची प्रत्येकाला निर्माण होते. तसं हे पत्र जरी रुक्मिणीनं परमेश्वराकडे आईसाहेबांनी पाठवलेलं असलं
तर शुकदेवानी व्यासांनी शब्दामध्ये बांधलेलं आहे आणि शुकदेवानी परीक्षिती राजाला सांगितलेलं आहे. अनेक महापुरुषांचं, कारण हे निगम कल्प तरोर गलितम म्हटलेले आहे. हे वेदाचं, भागवत म्हणजे वेद ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण आहे, पण वेद तरुचे मधुर फळ त्या आरतीमध्ये आपण पाहत असतो श्रीमद भागवताच्या. शुक मुखाद्रव अमृत संयुतम म्हटलेलं. हे शुकाच्या मुखातून बाहेर पडलेलं अमृत आहे आणि त्याच्यातलं 21 अष्टश्लोकी पत्र हे म्हणजे त्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे. म्हणजे याला साधू पुरुषाच्या वाणीचा स्पर्श झालेला आहे. वेदातला आहे, पण संतांच्या वाणीचा स्पर्श झाल्याशिवाय याला गोडवा निर्माण होत नाही आणि ते आपल्याला पटत नाही. समुद्रामध्ये पाणी आहे, पण कुणाची तहान भागू शकत नाही, पण बाष्पीभवन होऊन जर ढगाच्या द्वारा खाली आलं तर प्रत्येकाला तृप्त केल्याशिवाय राहत नाही. तसं हे वेदाचं ज्ञान आहे, पण महापुरुषांच्या मुखातून बाहेर पडलेले, महापुरुषांचा, शुकदेवांचा, व्यासांचा, मोठ्या मोठ्या सत्पुरुषांचा याला स्पर्श झालेला आहे. पण ही वाणी प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जाऊ शकते, प्रत्येकाचं कल्याण करू शकते, पण त्याच्यासाठी आपल्या चित्ताची बैठक असणं महत्वाचं आहे. पण भागवतात मुख्य सूत्र आहे, सावधानतया शृणुः. जे सावधान होऊन ऐकतील त्यांचं कल्याण आहे. जन्मांतरे भवेत पुण्यम, अनंत जन्माचं सुकृत पाहिजे, मग सत्संगाची प्राप्ती. आणि याचं एक आहे, विवेको वर्धते महान. सत्संगाचं, या पत्राचा एकच भाव आहे की सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये आपला विवेक वाढला पाहिजे. माया मोह निराशश्च वैष्णवे क्रियते कथम. वैष्णवानी ही कथा वर्णन केलेली आहे, ही अष्टश्लोकी सांगितलेली. कशासाठी? विवेको वर्धते महान. मनुष्याचा विवेक वाढला पाहिजे. मी मगाशी सांगितलं की हे काही आशाबद्ध पत्र नव्हे, याला विषयाची झालर नाही किंवा याच्यामध्ये काही असं काही नाही. हे शुद्ध भक्तीचं प्रतीक आहे. अष्टधा प्रकृतीमध्ये एक एक प्रकृती, एक एक देहासक्ती नष्ट करणारी एक एक सूत्र आहेत. पण सगळ्यात महत्वाचं आहे की याचं श्रवणच जीवनाचं कल्याण करू शकतं. सगळ्यांना पार्श्वभूमी माहिती आहे पत्राची. विदर्भ नगरीमध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव, शुकदेव सांगतात, राजा अशिद भीष्मको नाम विदर्भाधिपती महान. शुकदेवानी वर्णन केले की भीष्मक नावाचा विदर्भ देशाचा एक अधिपती होता. तस्मात् पंच भवान पुत्र कन्येकाच वरानना. त्याला 5 पुत्र होते आणि 1 कन्या होती म्हटले त्याला, त्या राजाला. त्यांची नावं अशी आहेत, रुक्म्याग्रजो, सगळ्यात मोठा जो आहे तो रुक्मी आहे. रुक हा जो धातू आहे हा रुची संबंधाने येतो बाबा. रुक, आता याचा विचार जर केला, रुक रुक म्हटलं की याच्यामध्ये षष्टीचा अधिष्ठान आहे आणि क शब्दाची व्यावृत्ती आहे त्याच्यामध्ये, त्याचा कचा रुक, रुची असा त्याचा अर्थ होतो. रुक र रु रुक, रुकस्य रुको नाम रुक 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 रुकुराहा, असं ते डुक्रुट भावा शास्त्रामध्ये सप्तमीचं वर्णन करताना केलेले. व्याकरण अवघड आहे, ते मी इतकंच पाठ केले, मला पुढचं येत नाही. रुक धातू आहे. रुक म्हणजे रुची. आता रुची तर घेता येत नाही, पण रुचीचं अंग गुण आहे. रुची सद्गुणात मुडते, रुची सद्गुणी पुरुषाला निर्माण होते. म्हणून रसज्ञानी जेवणारे अमुक तमुक भाव प्रगट असताना याच अनुषंगानं माऊलींनी चिंतन केलेलं आहे. रुक्म्याग्रजो, रुक्मी, रुक्मी नावाचा रुक धातू आहे, पण त्याला आम्ही हा प्रत्यय लागल्यामुळे याचा अर्थ हा या भगवत भावामध्ये विलीन झालेला नाही.
तो श्रेष्ठ आहे. मग नंतर कर्मशहाच्या रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि माली आणि रुक्मी अशी 5 पुत्र आहेत. आणि 5 पुत्रामध्ये अत्यंत सुशील अशी त्यांची एक बहीण आहे आणि ती म्हणजे रुक्मिणी आहे, जिनं सगळ्या प्रकारची चव नष्ट करून केवळ भगवत प्रीती अंतकरणामध्ये निर्माण केलेले आणि अन्य आली हे जे पूर्वी नव्हते असं नाही की तिने सर्व विजयावर रुक्मिणी प्राप्ती केलेली आहे, सर्व प्रकारच्या भोगावर विजय मिळाला. तुकोबारा म्हणतात ना की आम्ही असं झालेलं आहे की आता आमच्यामध्ये अशी अवस्था प्राप्त झालेली आहे, वारून गेली पराधीनता अवघी आपुलीची. आता ज्ञानोबरांनी फार गोड वर्णन केलंय, हे विश्वची माझे घर आयशी मती जयाची स्थिर, जिच्याकडे कुठल्या प्रकारचा द्वेष नाही, जिच्याकडे कोणता मत्सर नाही, जिच्याकडे कोणता द्वेष नाही, जिच्याकडे कुणाबद्दल काही नाही, फक्त तिच्या मनामध्ये एकच आहे, भगवत प्रीतीशिवाय दुसरा विषयच नाही. जसं गवळणीचं वर्णन करताना तुकोबारांनी केलेले एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बहिरे प्रेत लोकाचारी, आणि त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी, दुसरा विषयच नाही. तुकोबारायांनी तेच प्रगट केलेले विषय तो त्यांचा झाला नारायण. तसं रुक्मिणीचं जीवन तसंच आहे. पण त्या रुक्मिणीच्या घरी राजवाड्यामध्ये येणाऱ्या काही भगवत प्रेमी गुणा लोकांच्याकडून रुक्मिणीच्या मनामध्ये श्रीकृष्णाबद्दल प्रेम निर्माण झालं. सोपश्रुते मुकुंदस्य रूपवीर्य गुणश्रिय, भागवतकार वर्णन करतात. ग्रहागतेर्गीयमानस्तम मेणे सदृश्य पती, की ती काय ऐकायची, येणारा प्रत्येक मनुष्य भगवंताच्या रूपाचं, सौंदर्याचं, पराक्रमाचं, गुणाचं, वैभवाची प्रशंसा करायची. समाजामध्ये 2 वर्ग सापडतात, अवगुणाचीही चर्चा करणारा एक वर्ग आहे आणि गुणाचीही चर्चा करणारा एक वर्ग आहे. त्या काळात गुणाची चर्चा करणारे जास्त होते, आज अवगुणाची चर्चा करणारी जास्त आहेत. तेव्हा जर पाहिलं तर योग्य पुरुषाचंच वर्णन व्हायचं, योग्य पुरुषालाच फॉलोअर्स मिळायचे नाही का. आता एखाद्याने सुंदर एखाद्या रागामध्ये एखादा अभंग म्हटला तर मला वाटत नाही की त्याला फॉलोअर्स प्राप्त होतील म्हणून, पण एखाद्याने एखादं गाणं जर म्हटलं तर मग मात्र त्याचं मिलियन नवे नवे किती जाईल सांगता येत नाही. पण आजही एवढं लक्षात ठेवा की आजही प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये सद्गुणाबद्दल प्रेम आहे. अजून तितकी विकृती निर्माण झालेली नाही, आणि जर झालेली असती तर एवढे श्रोते पहिल्या दिवशी श्रवणासाठी आलेच नसते. आजही श्रवणाला गर्दी होते, म्हणजे आजही प्रीती आहे सद्गुणाची. आता हे पत्र भागवत म्हणजे सद्गुण आहेत सगळे. त्या गुणांचं अनुवादन व्हायचा. आणि श्रवण मनामध्ये केल्यामुळं तिच्या मनामध्ये एवढा उद्रेक वाढला भगवत भक्तीचा की आईसाहेबाला असं वाटायचं की याच पुराण पुरुषाशी माझा जीवन समर्पित केलं पाहिजे, की माझ्या जीवनामध्ये हाच पती मला मिळाला पाहिजे. खूप मनामध्ये इच्छा निर्माण व्हायची. श्रवणच मनुष्याला एखाद्या माणसाचं वर्णन केलं, एखाद्याच्या सद्गुणाचं वर्णन केलं तर मनुष्याला असं वाटतं कधी एकदा त्या महात्म्याची भेट होईल, कधी एकदा त्यांचं दर्शन होईल, कधी एकदा ते श्रवण करायला मिळेल. जिज्ञासा निर्माण होते आपल्याला सुद्धा. लोक वाट पाहतात, आता मोठे महाराज येणार आहेत, श्री गुरु परमश्रद्धेय श्री गुरु चंद्रशेखर महाराज येणार आहेत. मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते कधी एकदा त्यांचं श्रवण घडेल, कधी त्यांच्या समोर बसून त्यांना पाहायला मिळेल, त्यांच्या मुखातली पवित्र वाणी कधी कानावर पडेल.
संध्याकाळी उद्या रोज रात्री येणाऱ्या कीर्तनकारांची ती नावं पाहिलेली असतात, त्यांचे फोटो पाहिलेले असतात. मनामध्ये असं वाटतं की कधी या लोकांचं ऐकायला मिळेल. आपण त्यांना पाहिलेलं नाही बहुतांश वेळेला. याच्यातली 99% लोक न पाहिलेली आहेत, मला सुद्धा. पण पत्रिका पाहून काही मनामध्ये भावना निर्माण होते की आपण ऐकायला गेलं पाहिजे, आलं पाहिजे. श्रवण आणि भगवत भक्तीचं प्रेम निर्माण होतं मनुष्याच्या जीवनामध्ये. विकृत तत्वज्ञान जे आहे ते मनुष्याच्या मनाला भेटीची आर्तता निर्माण करतं, पण त्या भेटीमध्ये विषयासक्तीची वाढ होते. आणि शुद्ध ज्ञानाच्या द्वारा, शुद्ध सद्गुणांच्या द्वारा, वास्तव सद्गुणांच्या द्वारा काही काही वेळा लोक विनाकारण अनावश्यक सद्गुणाचं वर्णन करतात की जे अवगुण असतात त्याला सद्गुण समजतात. आणि अवगुणाला सद्गुणाची उपमा दिली की काही माणसांच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो, त्याला भेटीची अपेक्षा निर्माण होते आणि त्याच्या समोर गेलं लक्षात येतं की जे ऐकलं होतं ते सगळं खोटं आहे, हा मनुष्य त्या पात्रतेचा नाही. आणि मग काही काही वेळेला माणसं एखाद्याने योग्य जरी वर्णन केलं गुणाचं तरी माणसं म्हणतात त्यांनी मागे असं वर्णन केलं होतं, तिथे जाऊन पाहिलं तेव्हा असं निघालं नाही, म्हणून हे जे बोलतो ते खरं नाही. आपण जे बोलतोय, आपण जे सांगतोय ते कुठंतरी त्याला सत्यतेचा भाव पाहिजे, अभाव नसावा. आता परमेश्वराचं जे वर्णन आहे ते तुम्ही कितीही जरी तोंड भरून केलं तरी ते कमीच आहे. त्याचं वर्णन यथार्थ कोणीही करू शकलेलं नाही. सहस्रमुखाचा वर्णिता भागला किंवा शिवमहिमनातला श्लोक यत कज्जलम सिंधू पात्रेण सरुतरुशाखा लेखनी पत्रमुर्वी यदि गृहीत्वाम शारदा सार्वकालम तव गुणानामपि ईश पारण्याती. याचं वर्णन किती केलं तरी कोण त्यांचा महिमा. महाराज म्हणतात वर्णन करे, अरे बाबा नकळे साचार ब्रह्मादिका, मोठ्या मोठ्यांना त्यांचा महिमा. आणि पामर आपण सामान्य जीवानी कितीही जरी परमेश्वराचं वर्णन केलं ते कमी पडणार नाही, पण मात्र कमी झाल्याशिवाय राहणार नाही. तसं रुक्मिणीच्या मनामध्ये भगवत भक्तीबद्दलची तीव्रता, प्रेम, आस्था, भावना निर्माण होण्यासाठी अनेक महापुरुषांचं, एकाचं नव्हे, भागवतकार सांगतात की नारदांनी कीर्तन केलं, रुक्मिणीच्या मनामध्ये भाव निर्माण. असं भागवतकारांचं म्हणणं नाही बाबा. भागवत इथं म्हणतं नारदाचं कीर्तन झालंच नाही म्हणतं भागवत. मग काय केलं, नारदही आले असतील कदाचित, असं नव्हे की नारदांचं जाणं येणं असेलही तिथं. नारद संत आहेत, महर्षी नारद. पण राजवाड्यामध्ये येणारा प्रत्येक मनुष्य श्रीकृष्णाचंच वर्णन करत होता असं भागवतात वर्णन आहे. भगवंताच्या अंगामध्ये हे सगळे गुण होते. सकल समाजाला आकर्षित केलेलं होतं भगवत स्मरण आणि भगवंताच्या गुणाने. फक्त रुक्मीसारखे, शिशुपालासारखे काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक होते, त्यांना परमेश्वराची महती मान्य नव्हती. स्वतः पदाच्या प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागलेली माणसं समोर देव जरी आला तरी त्याला तुच्छ समजतात, कारण त्यांच्या मनामध्ये अहंकार भरलेला असतो, त्यांच्या मनामध्ये आसक्ती भरलेली असते. हरिपाठ सुद्धा नीट म्हणता येत नाही आणि तो तुम्हाला सगळे माहीत आहेत. हरिपाठ जरी म्हणायला लागला तरी सत्वर उच्चार, प्रल्हादी बोंबलला, अरे बिंबला म्हणावं लागतं त्याला. मग सॉरी 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 म्हणतो नाही का. अहंकार द्वेषाला निर्माण करतो आणि द्वेष्टा मनुष्य बनला. दृष्टा होणं महत्वाचं आहे, पण द्वेष्टा बनला की त्याला जगातल्या कोणत्याच गोष्टीचा आनंद घेताही येत नाही, तो घेऊही देत नाही आणि आनंद घेणाऱ्याला नीट जगूही देत नाही. लक्षात येतोय विषय. पायामध्ये कोणत्याही झाडाचा काटा मोडू द्या आणि चप्पल कितीही तुम्ही भारीची घाला, तो काटा तुम्हाला चालू देत नाही. मग घरच्या बोरीचा आहे, बाबळीचा आहे का कशाचा आहे हे महत्वाचं नाही, काटा चालू देत नाही. तसा मनुष्याच्या जीवनात अहंकार मनुष्याला सामान्य होऊ देत नाही. मनुष्याच्या जीवनातला अहंकार आनंद घेऊ देत नाही. म्हणून सगळ्यात मोठं दुःख अहंकाराचं आहे. रुक्मी अहंकाराचं प्रतीक आहे, शिशुपाल अहंकाराचं प्रतीक आहे, भीमक राजा प्रेमाचं प्रतीक आहे. 4 भाऊ रुक्मिणीकडून होते आणि एकच विरोधामध्ये होता. श्रीकृष्णाने
भगवंताची बुद्धी, लक्षण, उदारता, सौंदर्य, शील, जसं भगवान श्रेष्ठ होते तसं भगवंताच्या दृष्टिकोनातून रुक्मिणीची एक भगवंताला प्रिय होती की जिच्याकडे या सगळ्या गोष्टी होत्या, सुंदरता होती. असं सांगतात की श्री गुरु चैतन्य महाराजांनी सांगितलं की रुक्मिणी मातेची सुवर्णकांती होती. म्हणली कशी होती? सुवर्णकांती. आणि शोधता शोधता आपल्याला एक त्या गर्ग संहितेमध्ये सुवर्णकांतिश्च शरीरो रुक्मिणू देहस्य भावना असा श्लोकही सापडतो. भागवतात नाही हा, पण त्या गर्ग संहितेमध्ये वर्णन आलेले आहे की प्रीतीचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा अत्यंत सुंदर आहेत आणि रुक्मिणी कशी सुवर्णकांतिश्च शरीर असं म्हटलेलं आहे. सोन्यासारखा रंग आहे तिच्या शरीराचा. आता सोन्यासारखा रंग आहे म्हणजे सोन्या इतकं पवित्र जगात काही नाही, सोन्या इतकं शुद्ध जगामध्ये काही नाही, आणि सोन्या इतकं अविनाशी दुसरा कोणता धातू नाही. अविनाशी तो तद्विधी जरी भगवान परमात्मा आहे सगळे, पण सोनं प्रलयामध्ये सुद्धा नष्ट होऊ शकत नाही. प्रलय जरी झाला किंवा सोनं घाणीमध्ये जरी पडलं तरी ते अपवित्र होऊ शकत नाही. जशी घोंगडी आहे महाराज, हिला कधीच अपवित्रपणा येऊ शकत नाही, तसं सोन्याला कधीच अपवित्र. एक वेळ गंगाजल अपवित्र होईल घरी आणल्यावर, दुर्जनाच्या सानिध्यानं साधूचं मन अपवित्र होईल, पण काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या सोनं कशातही असू द्या, कुठेही सापडू द्या, ते नेहमी पवित्र असतं. आणि त्या सुवर्णाचा रंग रुक्मिणी आईसाहेबांच्या अंगाला आहे महाराज. त्रिभुवन सुंदरी येत आईसाहेब म्हणजे त्यांची सुंदरता काय वर्णन करावे. तरी भागवतामध्ये वर्णन केली थोडीशी नाथरायणी. जयाचे सुंदरपण महाराज म्हणतात त्रैलोकी न देखवे जाण. धांडोळीता त्रैलोक्यपण. महाराज म्हणतात त्रैलोक्याची जरी धांडोळणा केली तरी त्यांच्या एवढं सुंदर कोणी नाही का. जगातली सुंदरताच त्यांच्यापासून निर्माण झालेली आहे. भगवान रुक्मिणी आई साहेब आता विश्वजननी आहेत. एवढी सुंदरता त्यांच्याकडे होते, आणि नुसती सुंदरताच नव्हती तर पुन्हा त्यांच्याकडे आता काहीकडे सौंदर्य आहे पण अवगुणाचा अभाव असतो. एखादी घरामध्ये वधू नववधू, आपल्या भाषेत तुमच्या नवरी, आणि घरामध्ये दिसायला सुंदर असते पण गुण एकही नाही. स्वयंपाक येतो का? नाही. काही काम जमतं का? नाही. मग येतं काय? मला फक्त टीव्ही पाहायचं आणि खायचंच येतं. म्हणजे आता काय त्या सुंदरपणाला आरती करायची का? नुसती सुंदरताही कामाची नाही, त्या सुंदरतेबरोबर सद्गुण असणंही महत्वाचं आहे. मग सद्गुणाचं मुख्य अंग जर कोणतं आहे, खरी माणसाची सुंदरता कशामध्ये आहे? महाराजांनी वर्णन केले हाताची सुंदरता. दाणेन पाणेन न तू कंकणेन. हाताची शोभा सोन्याच्या बांगड्या घातलेली नाही किंवा कडे घातलेली नाही, काही ब्रॉसलेट घातलेली नाही. हाताची शोभा दान करण्याने, कानाची शोभा भगवत कीर्ती ऐकण्याने. तसं मनुष्याला सुंदरपणाला किंमत नाही. मग मनुष्याच्या सद्गुणामुळे सुंदरपणा शोभून दिसतो. आपण पाहत असतो कधी कधी काही माणसं मनी माणशी बसत नाहीत, पण ते जर गायला लागले की असं वाटतं की उठावून त्यांना आलिंगनच द्यावं, मजा वाटते ते अशी. आणि अशी जर माणसं आली, एखाद्याला तर टोपी वाकडी कशी तरी असते, मग ते त्यांचं ते राहणीमान कसं तरी असतं, कलर काही तेवढा व्यवस्थित नसतो. एक सांगू, एक वेळ सुंदरता नसली तरी चालते पण सद्गुण असणं महत्वाचं आहे. नुसता सद्गुण आहे, सुंदरता आहे आणि सद्गुण नसेल, ते फार सुंदर आहे. नामदेवरायाचा अभंग, दीपेविन मनोहर उभारिले मंदिर, त्याविन ते सुंदर शोभान पवे. श्यामांगी तरुणी जरी होई मनरमणी, पुरुषाविन कामिनी शोभान पवे. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, त्याविन तो चतुर शोभान पवे. नामा म्हणे सुंदरा रखमा देवी वरा, आणि तुझविन दातारा शोभान पवे. सुंदरता कामाची नाही. मग त्या सुंदरतेला सद्गुणाची जोड असावी लागते. आमच्या रुक्मिणी आईसाहेबाकडं सुंदरता अवर्णनीय आहे आणि तिच्याकडं गुणही असे आहेत की उदारतेमध्ये त्यांचा फार मोठा भाव आहे.
उदारता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, शील जर त्यांचं पाहिलं, वागणं आचरण जर पाहिलं, तर महाराज म्हणतात की त्यांच्या इतकी शुद्धता न चंद्रो न तारा न रविश्य शशीही, यांच्याकडे सुद्धा नाही. त्यांच्याकडे काही दोष सापडतील, पण रुक्मिणीच्या जीवनामध्ये कोणताच दोष नाही. दोषमुक्त जीवन, आचार शुद्ध जीवन मनुष्याला जे देऊन जातं ना बाबा, ते जगात कोणीच देत नाही. माणसाचं वागणं जे माणसाला देतं ते जगामध्ये कोणी देऊ शकत नाही आणि कुणालाही प्राप्त होत नाही. मनुष्याला मोठेपणा, कीर्ती, मान, धन या गोष्टीचा पहिला पाया आचरण आहे. आणि घेऊनही हेच जातं. आचार बिघडला की सगळंच जातं. मग ज्यांच्या प्रवचनाला हजारो माणसं जमत होते, काही कालांतरानं त्यांचं प्रवचन ठेवलं तर लोक म्हणतात या गावात न राहिलेलं बरं. आता असं होतं कधी कधी. म्हणजे ज्ञानाला किंमत आचरणामुळे, गुणाला किंमत आचरणामुळे, सद्गुणाला किंमत आचरणामुळे आणि सौंदर्यालाही किंमत आचरणामुळे. म्हणून शील श्रेष्ठो सर्वतम गुण. मग तिथून पुढे त्वा सर्वभवं गुण निर्दे, हे सगळं तिथून पुढे आहे. पण सगळ्यात महत्वाचं रुक्मिणीकडे हे गुण होते. पुन्हा मीत भाषी, ज्ञानोबा आटू वेगू विंदाणू, हे जे गुण आहेत हे एकही नव्हते. साच आणि मवाळ, मिथिली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. रुक्मिणी आईसाहेब जर बोलायला लागल्या ना तर असं वाटायचं की हे बोलणं नव्हे, हे अमृत कणच कानामध्ये जातात. किती गोड वर्णन केले भागवतकाराने. हे जे 4-5 श्लोक आहेत ते या गुणामध्ये आईसाहेबांचं वर्णन जर आपण ऐकायला लागलो की आपल्याला असं वाटतं की अरे हे वर्णन भगवत स्वरूपामध्ये नव्हे. आईसाहेबांचं वर्णन करताना शुकदेव सुद्धा गदगदित झालेले आहेत. आणि शेवटी शुकदेव म्हणतात की आता याच्या पुढे मला वर्णन होऊ शकत नाही. वाचा कुंठित देह निर्झरम नित्सल प्रेम. या प्रेमामध्ये आईसाहेबांचं वर्णन जर मी करायला लागलो तर आता मला हे वर्णन होऊ शकत नाही. इतकी सुंदरता, एवढे सद्गुण, एवढे शील, एवढं आचरण त्यांचं आहे. आणि देवाला तीच माणसं आवडतात. पुन्हा लक्षात ठेवा, एक गुण आणि 1000 अवगुण माणसाच्या अवतीभोवती असले तर परमात्मा त्या गुणाकडे डुंकून पाहत नाही. 1000 गुण आणि एक अवगुण असला तर एखाद्याला परमात्मा वात्सल्य भावानं त्याला क्षमा करू शकतो. जाऊ द्या म्हणतो, माझ्या उपकारासाठी आणि वागविला म्हणकंठी म्हणतो, झाकून जातो. पदार्थ पात्रामध्ये वाढल्यानंतर एखादा पदार्थ बेचव असला तर जेवणारा नाराज होत नाही. पण सगळेच पदार्थ बेचव म्हणलं की मग महाराज म्हणतात व्यवस्था दुसरीकडे करा आता. तसंच आहे. रुक्मिणी आई साहेबांचं फार सुंदर. भगवंताला अशी माणसं प्रिय असतात. परमेश्वराला आवडतं कोण? परमेश्वराला सद्गुणी माणसापेक्षा आचारवान माणसं जास्त आवडतात. भागवत एकनाथी भागवतामध्ये 14 अध्यायामध्ये गोड वर्णन आलेले. भगवान म्हणतात, रमा माझी पट्टाची राणी, मी तवला सेवेशी लाविली चरणी, खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. भगवान म्हणतात माझी बायको रमा, पण मी पायाच्या सेवेला लावली आणि गवळणी खांद्यावर घेतल्या. का घेतल्या? जयाचे चित्ती, अवगुण नाही निश्चिती. महाराज म्हणतात ज्यांच्याकडे अवगुणच नव्हता म्हणून मी श्रीपती झालो तयाचा. मग तया पुढे नाचे, त्याच्या पुढे मी नाचलो, त्यांच्या पुढे गाणं गायलं, मी त्यांच्या घरी चोरी केली, मी त्यांच्या घरी असं केलं, मी त्यांच्या असा झालो, मी काय जे केलं, दाढीची वेणीची गाठ मारली, मी त्यांच्याकडून उखळाला बांधून घेतलं, मी त्यांच्यासाठी रासलीला केली, सगळं केलं. पण केलं कशासाठी? त्या आचारवान होत्या म्हणून केलं. भक्त शिरोमणी गोपिका, मी जाणल्या, मी मानल्या. एरवी वाकडे करी ढुंग, सद्गुण कानी पडता आणि आचार देखता वेडा होय म्हटले. एखादा मनुष्य रागरागिणी जरी आळवायला लागला, ब्रह्मज्ञान जरी सांगायला लागला, तरी भगवान परमात्मा म्हणतात मी त्याच्याकडे डुंकून पाहत नाही.
पण एखादा आचारवान मनुष्य त्याच्याकडे एकही गुण नाही, मी त्याचं घर सोडित नाही. मग तयापाशी पांडवा, ते बरवा शब्दानं घोटाळा केला ना बाबा, जे तर नाम घोष बरवा, आणि मग तयापाशी पांडवा, मी घेऊसावा, मी हरपलो. मग योग्याजवळ अमुक तमुक नाहम वसामी वैकुंठे सगळं पहा, मी सद्गुणाच्या जवळ आहे का नाही हे मला माहित नाही, पण मी आचारवानाच्या जवळ मात्र निश्चित आहे. पण माणसाला एक वेळ काही आलं नाही आलं तरी चालेल, पण माणसाकडे सद्गुण असावा, आणि सद्गुणाचं मुख्य अंग आहे नम्रता. काय अंग आहे सद्गुणाचं? नम्रता. नम्र झाला भूता तेने, किंवा तीर्थावळीमध्ये नमनते नम्रता न देखे गुणदोष आंतरी प्रकाश आनंदाचा. नम्रता सद्गुण मनुष्याला श्रेष्ठ करतात. रुक्मिणी आई साहेबाकडे हे सगळे गुण आहेत, म्हणून भगवंताला अशी प्रिय आहे रुक्मिणी. प्रत्येकाच्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये असं होतं, रुक्मिणी आई साहेबाला सुद्धा हे वाटायचं की मला परमेश्वराची आणि प्राप्ती व्हावी. इतर 4 भावंडांना, आई वडिलांना, सगळ्यांना वाटायचं, पण रुक्मी मात्र श्रीकृष्णाचा द्वेष करीत होता. त्याने विरोध करून हे ठरवलं होतं की आपल्या बहिणीला श्रीकृष्ण योग्य नाहीच, आपल्या बहिणीला शिशुपाल योग्य आहे. महाराज जशाच तशा माणसाचं जमतं. तंबाखूवाल्यांची चुनेवाल्याची ओळख व्हायला उशीर लागत नाही. महाराजाची ओळख व्हायला 7 दिवस झाले तरी निम्मगाव महाराजाला ओळखतच नाही. अवगुण जवळ एकत्र येतात लवकर, आणि सद्गुण एक आहे की पटत नाही. शिशुपालाला तो मागायचा, त्याला वाटायचं की आपली ही बहीण जी आहे ती शिशुपालालाच द्यावी. रुक्मिणी आई साहेबांना जेव्हा हे कळालं की रुक्मी आता ज्येष्ठ पुत्र आहे भीमक राजाचा, आणि थोरला भाऊ बापा समान असतो. आता पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं, स्वयंवर होतं, पण स्वयंवर या शब्दाचा अर्थ स्वतःवर मिळवणे असा नव्हता. काहीतरी पण वगैरे असायचं आणि त्याच्यात ते जिंकावलं. आपण पांडव, भगवान श्रीराम प्रभू, जानकी मातेला हे सगळं ऐकलं, याला स्वयंवर म्हणतात. स्वयं म्हणजे स्वतः नाही, स्वयं म्हणजे सिद्ध करून, असा इथं घ्यायचा. स्वयं स्वतः नाही. इतर ठिकाणी आता वाणी हा जो शब्द आहे गाथ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. वाणी म्हणजे इच्छा काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी वाणी म्हणजे बोलणं. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, इथं इच्छा शब्द घ्यायचा. आणि तुझी या कृपेने मजा आली वाणी, आणि कैवल्यदान इथं भाषा शब्दाने घ्यायचा. एकच मनुष्य आहे, पण भाच्याच्या लग्नात मामा असतो, पुतण्याच्या लग्नात काका असतो. एकच बाई आहे, पण भाच्याच्या लग्नामध्ये आत्या असते, पुतण्याच्या लग्नात काकू असते. प्रसंगास्वरूप जसे आपले पात्र बदलतात ना, तसे शब्दाचे भाव सुद्धा, मराठी शब्दाचे भाव पार्श्वभूमीनुसार बदल घेतात, गिरके घेतात. पण ज्ञानोबाने अमृताती पैजा जिंके माझा मराठाची बोलू कौतुके कशासाठी म्हणले, एवढी दिव्य भाषा, सुंदर भाषा जगात कोणतीच नाही. रुक्मिणी मातेला हे समजलेलं होतं की आता माझं लग्न शिशुपालाशी जमलेलं आहे. उदास झाली अंतःकरणामध्ये. जे पाहिजे ते नाही मिळालं की मनाचा स्वभाव आहे दुःखी होणे. एखाद्या गावाला आपण गेलो, आपल्याला ज्याला भेटायचे तो नाही मिळाला तर मनुष्याचं मन दुःखी होतं. एखादा पदार्थ खाण्याची इच्छा आहे ती नाही मिळाली तर मनुष्याचं मन दुःखी होतं. आता हे पदार्थ कोणी नाते, संपूर्ण जगताचा जगदाधार श्रीकृष्ण परमात्मा आहे, आणि त्याच्यासाठी मनामध्ये मी अपेक्षा केली आणि तो परमात्मा मला मिळत नाही. म्हणून रुक्मिणीचं मन कोण्या पदासाठी, प्रतिष्ठेसाठी. आज कन्यावर येते रूपम, आज कन्या रूप पाहतात, धन पाहतात, नोकरी पाहतात, आणि मग लग्नासाठी होकार देतात. रुक्मिणीने देवाचं काही पाहिलेलं नव्हतं, फक्त रुक्मिणीला देव पाहिजे होता. त्याची सोन्याची नगरी आहे का, त्याला किती भाऊ आहेत, तो कसा आहे, याचं तिच्या मनामध्ये चिंतन नव्हतं. ती म्हणते मला काही नको,
मला फक्त श्रीकृष्ण परमात्मा पाहिजे. आणि एवढी माझी इच्छा परमेश्वर का पूर्ण करत नसेल? कधी कधी प्रारब्ध आड येतं, कधी प्रयत्न कमी पडतात, आणि कधी कधी साधना तिथपर्यंत पोहोचत नाही. मग ज्या वेळेला आपलं काहीतरी कमी पडतं तेव्हा दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो. संसारामध्ये आश्रय नातेवाईकाचा घ्यावा लागतो, आणि परमार्थामध्ये आश्रय साधूचा घ्यावा लागतो. कारण न्यूनते पुरते करणारे संत आहेत. काही कमी जास्त जर पडलं तर संताविन प्राप्ती नाहीच म्हटली. नाहीशी वेद देतिक वय वेदोस्य श्रेष्ठ वचनम सकल जगदाधारम सुखस्य कारण महापुरुष असं सूत्र आहे श्रुती मातेचं, की संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी, जगासाठी, उद्धारासाठी, ज्ञानासाठी साधूच कारण आहेत. साधू शिवाय या जगात काही प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञान नाही, कला नाही, गुण नाही, भगवत भक्ती नाही. मग ज्ञानोबा म्हणले ते ज्ञान पाहिगा बरवे. कोणते? जरी मणी आथ्या आणावे, संताया भाजावे सर्वस्वेशी. का? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कुंभ. हेर मग तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेण ते तर सेवा हा दारवंटा. सेवेतून पण कुणाच्या? साधू पुरुषाच्या. ज्ञान मिळवावं लागेल. ज्ञान साधूकडून, गुण सगळ्या गोष्टीसाठी संत कारण आहेत. कारण संत का कारण आहेत? त्याचं कारण त्यांच्याकडे कळवळ आहे, त्यांच्याकडे कळकळ आहे, त्यांच्याकडे दयाळूपणा आहे, आणि दुसऱ्याला काहीतरी आपल्यासारखं करण्याची त्यांच्या मनामध्ये भावना आहे. रुक्मिणी मातेला चिंतन झालं की आपल्याला कोणीतरी मध्यस्थी पाहिजे. मग तिने एका ब्राह्मणाची निवड केली. प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? आपल्या मनातली भावना प्रगट करून पाहूया, की त्या भावनेतून आपल्याला काही मिळते का ती पाहूया म्हटले. आणि तिने एका ब्राह्मणाला बोलवलं. बोलवल्यानंतर त्याचं नाव सुदेव आहे. नमस्कार केला ब्राह्मणाला, कारण ब्राह्मण पूज्य आहेत. श्री वत्सलांछन अजून हृदयावर परमात्मा वागवतोय. आणि 8 श्लोकाचं पत्र लिहून त्यांच्या हातामध्ये दिलं, आणि त्यांना सांगितलं की एवढं करा, एवढं पत्र घेऊन जा आणि परमेश्वराला माझा निरोप द्या. तो ब्राह्मण निघाला. आणि गेल्यानंतर जेव्हा ब्राह्मणाचं, द्वारकेमध्ये तो ब्राह्मण गेलेला आहे, भगवंत सिंहासनावर बसलेले होते. त्या ब्राह्मणाला पाहिल्यावर भगवान खाली उतरले, त्या ब्राह्मणाला नमस्कार केला. द्वारकास्य सबे भेतम प्रतिहारो प्रविशितः आपश्च दाद्यम पुरुषम मासिनम काश्चनासने. भागवतकार सांगतात. गेल्यावर स्वतः भगवान स्वागताला गेले त्या ब्राह्मणाच्या. सगळे लोक आश्चर्य करू लागले, एवढे माणसं दरवाजामध्ये येतात पण भगवान कुणासाठी उतरत नाहीत. आज उतरले म्हटले. आणलं, दिव्य आसनावर बसवलं, पाद्यपूजा केली त्या ब्राह्मणाची. काही विचारलं नाही, कुठून आलात, काय काय काही देणं घेणं नाही. भगवंताला कळून चुकलं होतं सासरवाडीचा मनुष्य आहे. आणि काय केलं, त्यांना पुन्हा काही विचारलं नाही, उत्तम भोजन दिलं. भोजन करून झोपायला लावलं, अगोदर विश्रांती घ्यायला लावली. कारण विश्रांती फार महत्वाची आहे. चिंतनासाठी, योग्य शब्दाच्या प्रयोगासाठी, मनस्थिती बरोबर राहण्यासाठी विश्रांती महत्वाची आहे. काय काय वेळेला लोक म्हणतात एवढी झोप कशाला पाहिजे महाराजाला. तो जर व्यवस्थित नाही झोपला तर व्यवस्थित बोलू शकणार नाही. त्यांनी व्यवस्थित नाही खाल्लं तर त्याचं व्यवस्थित चिंतन होणार नाही. म्हणून युक्त आहार विहार असायला पाहिजे, पण ते युक्त तरी पाहिजे का नाही, कमी नको. शब्द कसा आहे बाबा, युक्त. काही काही लोक म्हणतात फार झोपतात तुम्ही. म्हटले साधकाला उगी वर्चस्व दाखवतात. अरे साधकाने केव्हा उठलं पाहिजे? अरे बा उठलं पाहिजे, पण त्यांनी लवकर झोपलं तर पाहिजे. तुझं कीर्तनच 9 ते 11, आता झोपायचा 12ला आणि उठायचा कधी? मग त्याची मनस्थिती बिघडून जाते. वात पित्त कफ शरीरात निर्माण झालं की चिंतन करू शकत नाही मनुष्य. म्हणून मी जगन्नाथ अण्णांच्या मुखातून एक शब्द ऐकलेला आहे की ज्या मनुष्याला काहीतरी करायचं आहे त्या माणसाने 2 गोष्टी
फार अति करायच्या नाहीत, पण पाहिजे तेवढ्या प्राप्त करून घ्यायच्या. एक झोप आणि जेवण महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. आता इथं चांगली वेळ आहे, 7 ते 9 कीर्तन आहे, नंतर प्रसाद आहे, पण नंतर भोजन आहे. कारण मला आमच्या बाबांची कितीतरी एवढे थंडीचे दिवस, सकाळी उठायचं, पारायण. एखादा मनुष्य जर मला म्हणला ना, झोलकर नाना तर मला 2 लाख रुपये देतो पारायणला, म्हणजे मार्गशीर्ष संपू दे, शिवरात्रीला बघूया. आता नको, एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये नाही, आपण सप्ताहच पुढे करू. पण पुन्हा त्यांचं असं आहे, कीर्तन कोणाचंही असू द्या, श्रवणाला जाऊन बसतात, वाजवतातही मृदंग. प्रवचन कुणाचे, आता काय आवश्यकता येऊन ऐकायची. पण महाराज हे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, हे अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि हेच महापुरुष आपल्यासारख्या साधकाला दिशादर्शक आहेत, पथगामी सत्पुरुष आहेत हे, की त्या रस्त्याने ते चाललेले आहेत. स्वतः आळस नाही, कंटाळा नाही, काही नाही, पण जीवनामध्ये मात्र नियमांना फार बांधून घेतलेलं आहे. बोलणं पहा, बसणं पहा, वागणं पहा, खाणं पहा, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि या गोष्टीचा संयम जीवनामध्ये झाल्याशिवाय स्थिरता निर्माण होऊ शकत नाही. असं फार आहारशास्त्र असेल, हे सगळे आपल्याला महत्वाचं आहे. त्याला झोपायला लावला अगोदर, हा विषय आपला. भगवंताने त्याला विचारलं नाही अगोदर, आणि त्यांनी काही सांगितलं नाही. सुंदर भोजन दिलं, पाद्य पूजा केली, झोपायला लावलं, आणि आराम झाल्यानंतर भगवान उठवायला गेले. आता शास्त्र सांगतं कोणाला कसं उठवावं. कथे महाराजांनी सांगितलं किंवा निद्राभंग करत असताना 2च गोष्टीसाठी करावा, एक कीर्तनासाठी, दुसरा भोजनासाठी. कथे निद्राभंग करावा भोजनी. प्रवचन ऐकताना कोणी मनुष्य झोपला तर त्याच्या मांडीला चिमटा घेऊन उठवायला हरकत नाही. आपल्या जवळ एखादा मनुष्य झोपला, आता काही काही भाग्यवान पुरुषाला मंडपात आलं की झोप लागते महाराज, फार भाग्यवान लोक असतात. झोपला तर त्यांना असं उठवावं, तिथे पाप लागत नाही. स्वयंपाक तयार झालेला आहे, त्यांना उठवावं. पण उठवण्याचं काही शास्त्र आहे, भगवंतानी ते इथं सांभाळलेलं आहे. आपल्यापेक्षा तपस्वी आहेत, वयोवृद्ध आहेत, ज्ञानी आहेत, अशा सत्पुरुषांना उठवत असताना त्यांच्या पाय चिपून त्यांना उठवावं म्हणे. त्यांच्याजवळ जावं आणि त्यांचे पाय दाबावेत असे उठवत असताना. पायाला हात लावल्या लावल्या जर उठला तर सत्पुरुष आहे, नाही तर अर्धा तास पाय दाबून घेऊ लागला की भोंदोय. त्याच्यासाठी चांगलं लाकूड काढावं. पुन्हा सत्पुरुषाची निद्रा फार, महाराज ते झोपले तरी जागृतीमध्ये असतात. पायाला हात लावला उठ. समवयस्कर माणसाला हातात हात देऊन उठवावं. आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांच्या कपाळाला आणि हे प्रकारे अवरोहण करावं आणि मग उठवा, असं शास्त्र. लहान लेकरं झोपताना हाक मारून हलवून उठू नये, त्यांच्या जवळ जावं, त्यांच्या मस्तकावरून असा हात फिरवावा लहान लेकरांच्या. त्यांच्या कपाळाचा पापा घ्यावा म्हणतं शास्त्र, चुंबन करावं त्यांना, मग उठवावं लहान लेकरांना. एकाने विचारलं नवऱ्याला कसं उठवावं, बेलनं घेऊन उठवावं, कसं उठवावं, लाटणं घ्यावं हातात, कसं उठवावं. भगवान गेले, पाय चेपायला लागले. पायाला हात लागल्यावर ब्राह्मण सुदेव, भगवान तुम्ही माझे पाय चेपता. नको नको नको. भगवान म्हणतात तसं नाही, साधू संग सेवयाम. साधूची संगती घडावी आणि सेवाही घडावी. नुसती संगती कामाची नाही आणि नुसती सेवाही कामाची नाही. काही काही लोक साधूच्या संगतीत राहतात पण साधूचं काहीच करीत नाहीत महाराज. ते उलट साधूलाच करायला लावतात. महाराज तेवढं पाणी द्या बरं म्हणतात. अशी स्थिती होते. म्हणून सेवा करावी. पायाला हात लावले, उठले, जागे झाले. पूजा वगैरे झालेली, विश्रांती झालेली आहे. तम भुक्तवंतम विश्रांतम उपगम्यम सताम गती. विश्रांती झालेली आहे. पाणीनाम विमृषणम. आणि मग पादा व्यग्रस्त ममम पृच्छतः. चेपी शांतपणे भगवान त्यांना विचारू लागले, पाय दाबीत दाबीत असं. कृष्ण म्हणतात, हे थोर ब्राह्मणा,
श्रीकृष्ण उवाच कश्चित द्विजवर श्रेष्ठ, हे थोर ब्राह्मणा, द्विजवर श्रेष्ठ हा धर्मस्ते वृद्ध संमत, आपले चित्त नेहमी संतुष्ट असते. आता मनुष्याच्याकडे त्या जो आपल्याकडे आलेला आहे त्याच्याकडे दोन गोष्टी पाहिजेत, एक संतुष्टता पाहिजे, ब्रह्मनिष्ठा पाहिजे. साधूकडे हे दोन गोष्टी असाव्या. आता चित्तम समाधातम किंवा संतुष्टम सततम योगी, हे मात्र चापून पाहणं महत्वाचं आहे. साधू संतुष्ट असावा आणि नुसता संतुष्ट नाही तर तो ब्रह्मनिष्ठ असावा. आणि सूत्र असं आहे, ब्रह्मनिष्ठा ज्याच्याकडे आहे तो संतुष्ट असतोच, आणि जो संतुष्ट आहे तो ब्रह्मनिष्ठ असतोच. श्री गुरु राऊत बाबा सांगत असतात बघा, आशा असणारा साधू नसतोच, आशा असणारा साधू नसतोच, ठरवून घेणारा महाराज नसतोच. व्यवहारामध्ये हे राऊत बाबांचं आहे, मला नाही, मी तर तेवढं नाही सांगत काही, तुम्हाला बोलत लहान तोंडी. बाबा सांगत असतात, बिदागी ठरवून आला की तो बुवा सुद्धा नाही, बुवा सुद्धा नाही, साधू तर सोडाच. महात्मे ते राऊत बाबा बोलतात म्हणजे तुकोबाराय बोलतात, ते त्यांच्या मुखातलं आहे, त्याच्यामुळं काही नाही. पण हे महत्वाचं आहे, चांगलं आहे सूत्र, महात्म्यांचं आपण ऐकलं पाहिजे. संतुष्ट लोक जे असतात ना, त्या संतुष्टीची परीक्षा घेणं फार महत्वाचं आहे. अयाचित वृत्तीनं राहावं, साधना करावी, परमार्थ करावा, आलं त्याच्यामध्ये संतुष्टी मानावी, हे सुद्धा धर्मशास्त्राने आपल्याला परवानगी दिलेली आहे. निरपेक्षता परमार्थाचा गुण आहे, पण काळामध्ये द्रव्या वाचून काही भागत नसल्यामुळं साधू जरी झाला, मग म्हणून दाखवलं, द्रव्याविण जरी झाला सुंदर, त्याविण तो चतुर्शोभा न कवे. दळणवळणाची क्रिया, प्रवासाची क्रिया ही त्याच्याशिवाय होत नाही. असो, तो भाव वेगळा आहे, पण संतुष्टता पाहिजे. आहे ते असे ते समाधान, व्यवस्था, सुख सुविधा, याच्यात सुद्धा संतुष्टी वाटली पाहिजे, जे आहे तसं. आता तरी आपल्याला व्यवस्था मिळते बाहेर गेल्यावर, पण पूर्वी आपण अशा धर्मशाळेमध्ये, कुठेतरी शाळेत मुक्काम, मग ती सप्ताह, मग ती भजनं, लोकांची छोटी छोटी घरं, पंक्तीचं जेवण, कपडे धुवायला कोणी आपणच धुवा. आता थोडी सुविधा चांगलीच आहे, त्याच्यामुळे आता काही, पूर्वी पण महाराज लोक त्या मंदिराच्या जवळच राहायचे, कुठेतरी एखाद्या खोलीमध्ये. बाबा आता आहेत पुढे म्हणून सांगतोय, कुठेतरी राहायचे, मग तिथंच ते सगळं भजन कीर्तन, काकडा मुक्तमुख सगळं असायचं. सुख सुविधा काहीच नाही. एखादा बल्ब लावलेला त्याच्यामध्ये, ते वर्षभर ओसाड पडलेलं आणि सप्त्याला स्वच्छ केलेलं, पण तरी महात्मे त्याच्यामध्ये बसून आनंद घ्यायचे जीवनाचा. पूज्य श्री गुरु बाबांच्या बरोबर काही उत्सवाला जाण्याचा योग यायचा, कुठली सुख सुविधा नाही, काही नाही. संतुष्टता महत्वाची आहे, आणि तो संतुष्ट गुण चापून पाहणं फार महत्वाचं आहे. कारण लक्षात ठेवा, ज्याची सेवा करतोय तो जर योग्य नसेल तर आपलं मात्र नुकसान निश्चित आहे. तर गोबारे म्हणले, ऐशियाची करिता सेवान काय लाभ होय जीवा, काय फायदा होणार आहे. रिकामा पाळणा हालून उपयोग नाही, खडकाळ जमिनीवर पेरून उपयोग नाही, आणि मूर्ख, भोंदू, अज्ञानी मनुष्याची सेवा करून काही उपयोग होऊ शकत नाही. हे प्रमाण इथं लावू नका. भाव धरी तरी तारील पाषाण. एक वेळ दगड तारू शकेल, पण विषयासक्त मनुष्य तारू तर शकतच नाही, पण पतन केल्याशिवाय राहत नाही. ते प्रमाण आहेत ना, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू कैसा झाला संगतीने, किंवा पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे आधमा संत सेवी. पण परीक्षण महत्वाचं आहे. भगवान तो संतुष्ट आहे का ते पाहतात. वर्तते नातिकृच्छ्रेण संतुष्ट मनस सदा, असं म्हटलेलं आहे. संतुष्ट, ज्याचं नेहमी चित्त समाधान पाहिजे. तुकोबाराय गोड सांगतात, निंदे कोणी मारी
वंदी कोणी पूजा करी. हे नाही ते नाही वेगळा दोही पासून. आम्हाला याची गरज नाही, त्याची नाही. कुणाला जे जमतं ते करा. आमचं मात्र असं झालेलं आहे, आमच्या मनामध्ये मात्र अशी भावना प्रगट झालेली आहे, आसो ऐसा कोठे आठवचे नाही. 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 असो ऐसा कोठे आठवची नाही. असो ऐसा कोठे आठवचे नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही. काही नाही, देहीच विदेही भोगू दशा. देही विदेही भोगू दशा, अशी स्थिती निर्माण झालेली पाहिजे. आपण कितीतरी पुराणामध्ये पाहतोय, आपल्या भागवतामध्येच विषय आलेला आहे. उद्धवाला भगवान परमात्म्यांनी सांगितलेले एकादश स्कंदामध्ये, अरे बाबा, ब्रह्मस्वरूपी सत्पुरुषाला जगातल्या सर्व गोष्टी तुच्छ वाटायला लागतात. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे. आम्हाला ते मोक्ष, मुक्ती, रिद्धी, सिद्धी, अमुक तमुक याची सुद्धा गरज नाही. बाकीच्या प्रलोभनाला भालावं कशाला. जगद्गुरु तुकोबारांनी नजराना परत पाठवला. जळोजी मळोजी महाराजांनी ते सगळे माणिक पाळते हे जे होत्या मोहरा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नेऊन टाकल्या. आपण ऐकत असतो. पण संतुष्टता आहे म्हणून महाराज म्हणतात, सदा संतुष्ट माणस, सदा संतुष्ट माणस पाहिजे. आणि संतुष्ट समाधानी माणसंच जगाला काहीतरी देऊ शकतात. स्वार्थानं भरलेली माणसं जरी काही देण्यासाठी आले तरी त्यांच्या मनात काहीतरी मिळवण्याचीच अपेक्षा असते. बरं, संतुष्ट होतो कोण? ज्याच्याकडे परिपूर्णता आहे तो संतुष्ट राहतो. अपरिपूर्ण मनुष्य संतुष्ट राहू शकतच नाही. त्याची चिंता त्याला बसूच देत नाही. अहो, रिकामं पोट असू द्या, ते एक प्रवचन ऐकू देत नाही. भूक लागलेली असावी, मग तो मनुष्य वाट पाहतो लगेचच कीर्तनामध्ये 9 कधी वाजतील. म्हणजे रिकामं असंतुष्ट उदर सत्संगात रममाण होऊ शकत नाही. मग धनाची असंतुष्टी, मानाची असंतुष्टी, पदाची असंतुष्टी आपल्याला परमार्थामध्ये स्थिर होऊ देईल कशी? होऊ देत नाही. म्हणून त्याच्यासाठी संतुष्टता फार महत्वाची आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात, संतुष्ट असावा. जर एखादा मनुष्य जर जीवनामध्ये संतुष्ट राहिला, जे प्राप्त झालं, संतुष्टो यहिर वर्तेत ब्राह्मणो येन केनचित अहिय मानम स्वार्धास्मार्थस्य हास्य खील काम दुःख. महाराज म्हणतात, संतुष्ट मनुष्याला सर्व काही मिळतं. ज्याचं चित्त समाधानी आहे त्याच्या जीवनात काहीतरी प्राप्ती होते. म्हणून ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. समाधानी माणसाला सर्व प्राप्त होतं. असमाधानी माणसाला प्राप्त झालं तरी आनंद वाटत नाही. उपाशी माणसाला शिळी भाकरी जरी प्राप्त झाली तरी तो म्हणतो, वा वा पांडुरंगा, काय ते केवढे तुझे उपकार आहेत रे देवा, आज मला ही भाकरी मिळाली. आणि पक्वान्न खाल्लेल्या माणसाला गुलाबजाम जरी वाढली तरी तो काय म्हणतो, आता नको मला. का? पक्वान्न खाऊन तृप्ती झालेली आहे. आणि पुढे पक्वान्न आलं तरी त्याला नको वाटतं. अतृप्ताची तृप्ती.
म्हणून तर पोट सेविता न धाये, भूक भुकेलीच राहे, तुका म्हणे पाहे कोण वास मुक्तीची. ही पारमार्थिक तृप्ती फार महत्वाची आहे. म्हणून संतुष्टो यही वर्तेत म्हटलेले भागवतकार सांगतात, या भावनेमध्ये राहा, संतुष्ट राहा. जे प्राप्त होईल त्याचा विचार करा. संतुष्टता फार महत्वाची आहे. या गोष्टीमध्ये समावृत्त जीवनामध्ये जीवन जगायला शिका. संतुष्ट मनुष्य धर्म कार्य करतो आणि असंतुष्ट मनुष्य धर्मापासून बाजूला जातो. अहियमानम स्वाधर्मार्थस्य हास्य खील काम दुःख म्हटलेले आहे. एखादा मनुष्य समाधान, त्याचा आनंदच त्याला सर्व काही. संतुष्ट माणसाकडं महाराज म्हणतात तुकोबारायचं गोड प्रमाण आहे, न मागे त्याची रमा होय दाशी. सर्व प्राप्त होतं. इथं थोडेसे 2-4 श्लोक सांगितले या संतुष्टीच्या निमित्तानं. सुदेव ब्राह्मणाच्या असंतुष्टोस्य क्रुल्लोकान नाप्नोत्यप्यति सुरेश्वरः आकश्चिन्नोपि संतुष्टः शेते सर्वांग विज्वरः. असंतुष्ट मनुष्य जसं त्या नवजोर झालेल्या माणसाला, आपल्या भाषेत टायफॉइड म्हणतात त्याला, आता टायफॉइड झालेल्या माणसाला काही विषासारखं वाटतं, तसं असंतुष्ट माणसाला काहीच आवडत नाही, कशात त्याचं समाधान होत नाही. नवजोरासारखी ती स्थिती असते त्याची, त्याला काही गोड वाटत नाही. पण संतुष्ट जीवनामध्ये असंतुष्ट मनुष्य देवाचा राजा जरी झाला, महाराज म्हणतात मीरूही हाता आली. महाराज ज्ञानोबारांनी वर्णन केले ना, देवांचा राजा जरी झाला तरी त्याला सुखासाठून पुन्हा दुसरं कोणतं एखादं पद आहे का, इंद्रपदाच्या वर ब्रह्मपद अमुक तमुक जे काही प्राप्त होईल त्याच्यासाठी त्याला वारंवार भटकावं लागतं. पद सुख देत नाही, प्रतिष्ठा सुख देत नाही, सान्निध्य सुख देत नाही. आपल्याला सुख देतं ते आपलं चित्त. म्हणून चित्त स्थिर असलं की कुठं जायची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा. कुणासाठी? ज्याचं चित्त स्थिर झालं त्याच्यासाठी. ज्याचं चित्त स्थिर नाही त्यानं मात्र सुखे तीर्थयात्रे जाऊ. ज्याचं चित्त स्थिर नाही ते फिरा, आणि ज्याचं चित्त स्थिर आहे ते ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा. चित्ताची स्थिरता फार महत्वाची आहे. नाहीतर महाराजांनी वर्णन केलेलं नाही की भगवंत आशा उपजली अनंताशी, नीच वामनत्व आले त्याशी, आशेने दीन केले देवाशी. म्हणून तर सूत्र सांगितलं अनपेक्ष पार्था जयाची या गावा, आणि अपेक्षेशी नाही रिघावा म्हणले ज्ञानोबा. ज्यांच्या गावामध्ये इच्छाच नाही, गेले आशा पाश निवारोणे. असे जे महात्मे आहेत, असे जे भगवत भक्त आहेत, असे जे अनुरागी विरक्त महापुरुष आहेत, ते सर्व प्रकारच्या तापापासून मुक्त होऊन सुखाने झोप घेऊ शकतात. ज्याच्या चित्तात स्थिरता नाही तो मनुष्य कुठं स्थिर राहत नाही, आणि ज्याच्या चित्तामध्ये स्थिरता आहे तो कुठेही जरी गेला तरी त्याच्यापासून समाधान दूर जात नाही. पण समाधानी राहा. परमेश्वराने जे दिले त्याच्यात आनंद माना. आपल्याकडे जे आहे त्याचा विचार करा. दुसऱ्याकडे पाहून दुःख मानू नका. आपल्याला जे मिळाले ते आपल्या योग्यतेच आहे, त्याला जे मिळाले ते त्याच्या योग्यतेच आहे. वास्तुशांतीला एक जण गेला होता शहरामध्ये, अमरावतीसारख्या सुंदर घर पाहिल्यावर खेड्यातला मनुष्य बायकोला घेऊन वास्तुशांतीला गेला. ते बंगला वगैरे सगळं पाहिल्यावर याची बायको म्हणायला लागली, काय कोष्ट्यात राहून उपयोग आहे, माणसानं राहावं तर अमरावतीलाच म्हणू लागली नाही का. बरं म्हटले, मग 10-5 एकर जमीन आहे आपल्याला, एवढी काय करायची, एखादा प्लॉट वगैरे घ्या, शहरामध्ये काही धंदा वगैरे टाका, आनंद आणि समाधानाने तिथं राहूया आपण, असं म्हणून त्याला घेऊन गेली. अमरावतीला गेले, किरायाने घर घेतलं, भाड्याने राहायला राहू लागले. प्लॉट घेतला, गावाकडची 2-3 एकर जमीन विकली, त्याच्यात प्लॉट आला, दुसरी 2-3 एकर विकली, त्याच्यामध्ये बांधकाम झालं, दुसरी 2-3 विकली, दुकान टाकलं, पण अजून सुखसुविधा कमी होत्या, सगळी जमीन गेली महाराज. शेवटी बायको म्हणायला लागली, एवढं घर बांधलं, चांगली टीव्ही नसल्यावर उपयोग काय.
एवढं घर बांधलं आणि त्याच्यात एसी नसल्यावर उपयोग काय? एवढं घर बांधलं आणि टॉमी नावाचा कुत्रा नसल्यावर उपयोग काय महाराज? सगळं काही गेलं, शेवटी दुकानही विकलं, सगळं रडून माझ्यापाशी आलं आणि मला म्हणू लागलं, नाना एवढा बंगला बांधलाय पण एवढ्या बंगल्यामध्ये एक रात्रभर सुद्धा आनंदानं झोपलो नाही. म्हणलं 10 लाख रुपये लोकांचं कर्ज झाले, ह्याला काही पर्याय आहे का सांगा? मला आता पर्याय सांगून काय उपयोग आहे? त्याच वेळेला माझ्याकडे आला असता पर्याय सांगत होतो. चांगला बंगला दाखवण्यापेक्षा रस्त्याने जाता जाता पालात राहणाऱ्या लोकांचे घरं दाखविले असते तर तुझ्या बाईनं तुला एवढा त्रास केला नसता. तू तिला बंगला दाखवलास. जाता जाता पाल पाहते, रस्त्याने पाल असतात ना, लोक राहतात ते, बघ बाई त्या बंगल्यापेक्षा आपलं घर बरं आहे, या पालापेक्षा आपण सुखात आहोत, असा विचार. दुसऱ्याकडे पाहून जीवन जगायला लागलात की दुःखाची प्राप्ती होतेच तुम्हाला. आपली कुवत बघा, आपली योग्यता बघा. आमचे निवृत्तीभाऊ हांडे सांगत होते, अवकात बघून चौकात जा. अवकात बघून चौकात जा. निवृत्तीभाऊचा दृष्टांत आहे हांडेभाऊचा. अंतरून बघून पाय पसरा. सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या जीवनातल्या दुःखाची निवृत्ती करा, हे महत्वाचा विषय. म्हणून आपण संतुष्ट पदाचा आज थोडासा भाव पाहिलेला आहे. आता उद्या ब्रह्मनिष्ठता या पदाचा काही थोडा भाव पाहूया आणि अजून काही पत्राचं चिंतन करता आलं तर करूया. पण 1 मिनिट सर्वजण भगवत भजन करा, नामजप करूया. सर्वजण भजनाशिवाय, नामचिंतनाशिवाय वृत्ती स्थिर होऊ शकत नाही. उद्या ठीक 3 वाजता, रोज वेळ 3 ते 5 अशी राहील. 5 वाजता आरती सगळं व्हायला पाहिजे आपलं, आणि म्हणून 2 तास आपल्याला वेळ आहे. आज पहिल्या दिवशी तुम्ही सर्वजण जमलात, आलात. तुम्हा सर्वांच्या मध्ये मला उपस्थित राहून थोडंसं चिंतन करायचा योग मिळाला. पूजनीय आदरणीय श्रद्धेय बाबा पुढे आहेत आणि तुम्ही सर्व संत मंडळी माई आहेत, त्यांना नमस्कार. तुम्हा सर्व संत सज्जनांना नमस्कार करतो आणि उद्या ठीक 3 वाजता भेटूया. आजच्या कीर्तनात थोडासा बदल केलेला आहे. संध्याकाळी आज आमची सेवा होती, पण आमचे परमस्नेही आणि श्रद्धेय गुरुवर्य रामभाऊ महाराज जिंजुरके ते म्हटले आज आम्ही येतो. म्हणले या, मी 2-3 दिवस मुक्कामालाच आहे, तुम्ही करा कीर्तन. महाराज येणार. वारकरी संप्रदायाचं भूषण आहेत. आचार विचार भजन निष्ठा आणि विरक्ती फार त्यांच्याकडे आहे. महाराज मोठा महात्मा आहे, संप्रदायात मोठं नाव आहे. वारकरी भजन जसे आपले बाबा आहेत ना, सगळा संप्रदाय श्रद्धेने मानतो त्यांना. कोष्टी बाबा म्हटलं की प्रत्येक मनुष्य आपली मान खाली वाकवतो. कशामुळं? त्यांच्या आचरणामुळं, त्यांच्या स्वभावामुळं. तसं श्रद्धेय श्री गुरु राम महाराजांचं तसंच जीवन. हे 2 महात्मे सारखेच आहेत बघा, समाधानी फार. म्हणून आज त्यांची सेवा आहे आणि त्या महापुरुषाचं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तशांचं दर्शन झालं तरी आपल्या जीवनाचा उद्धार आहे. कीर्तन ऐकणं सोडा, नुसतं यांना पाहिलं तरी आपलं समाधान आहे. म्हणून आज ती सेवा आहे. मध्ये हरिपाठ व्हायचा आहे, म्हणून वेळ 1 मिनिट पुढे जाणार नाही. सुरू करायला उशीर होईल पण सोडायला नाही. म्हणून त्याची काही चिंता नाही. सगळं संयोजक मंडळीला धन्यवाद. आजची सेवा संयोजक मंडळींच्या आणि महापुरुषांच्या चरणी समर्पित करूया. गुरुवर्य रामभाऊ महाराजांच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानोबरायांचं स्मरण करूया. 1 मिनिट सर्वांनी टाळी वाजून भगवत भजन करायचं. आजचा प्रवचनाचा भाव संपला. उद्या ठीक वाजता भेटूया. हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. म्हणा, टाळी वाजवा सर्व. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 हा टाळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु जोग महाराज की जय जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता श्री शुकमुनीने परमभक्तीने नाना परीने गाई रे जा हरि चरिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे शोधळ आत्माराम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ पहा पर्वणी आई अवनी की अगहरणी भवजल तरणी दीपतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासाची वाणी सार्थक हरि गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जणू मानस देह द्वादश सोपाणी युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चिचित लोक सुखमणे संतती जपुडे सेवोनी भ्रमले भान हरपणे रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदले ना कोणाचा प्राणाची कीर्तन काराचा मेवा कवी
ईश्वर संताचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादशकणीचा रवी अंतरेचा तमहरता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण चित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरेशाती नाथै वदती कृष्णपदी देवो माता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता घालील लोटांग